सोलापूरमध्ये वाढदिवस साजरा झाला रक्तदानाच्या महायज्ञाने। वाढदिवसाच्या केकऐवजी रक्तदान, सुयश खानापुरेंचा सामाजिक उपक्रम। वाढदिवस म्हटलं की केक, फुगे आणि पार्टी, पण यश डेव्हलपर्सचे संचालक सुयश खानापुरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला तो शेकडो जणांचा जीव वाचवणाऱ्या रक्तदान शिबिराने। कन्ना चौकात रविवारी झालेल्या या भव्य रक्तदान शिबिराला सोलापूरकरांनी तुफान प्रतिसाद दिला। उत्साहाला उधाण। सकाळी 9 वाजल्यापासूनच रंगीबेरंगी मंडपात मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, महिला व तरुणांची रीघ लागली होती। सायंकाळी 5 पर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात महिला, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत 350 मिली रक्ताने एक नाही तर 3 जीव वाचतात याची जाणीव आयोजकांनी करून दिली। अल्पोपहाराची सोयही करण्यात आली होती। केकवरून दिसला यशचा आलेख। कार्यक्रमात कापण्यात आलेला केक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। निळ्या पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या केकवर सोलापुरातील जागा खरेदी करण्याचे एकमात्र विश्वसनीय ठिकाण असे लिहून यश डेव्हलपरच्या शेळकेनगर, पाटील रेसिडेन्सी, यश विहार, मंजुळ पार्क अशा 20हून अधिक प्रकल्पांची नावे छापली होती। या उपक्रमाची माहिती मिळताच साप्ताहिक फुलेवादाचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक ढोणे यांनी शिबिराला भेट दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, सुयश खानापुरे यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याची जी पद्धत निवडली ती खरोखरच कौतुकास्पद आहे। अशा शिबिरांमुळे अनेकांचे प्राण वाचतील, हा आदर्श सर्वांनी घ्यावा। यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, डॉ. राम हुंडारे, वैजनाथ बिराजदार, सिद्धराम नंदरगी, सूरज राजपूत, अकबर शेख, उत्तमकुमार वाघमारे, सादिक शेख, संजू शेख आदी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। ऋणानुबंध कायम राहो। सुयश खानापुरे। शिबिर यशस्वी झाल्यानंतर सुयश खानापुरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली। आपण सर्वांनी वेळात वेळ काढून शुभेच्छा, भेट तसेच रक्तदान करून माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवला। आपल्यासारखी जीव लावणारी माणसं मिळणं हे माझं भाग्य आहे। आपल्यातील ऋणानुबंध असाच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे भावनिक आवाहन त्याने आभार फलकातून केले। वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःसाठी काही न मागता समाजासाठी देण्याची ही कृती सोलापुरात चर्चेचा विषय ठरली आहे। केवळ व्यवसायातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही यश मिळवणारे खानापुरे यांचा हा उपक्रम इतरांसाठी आदर्श ठरला आहे। पॉज करा शेख साहेब खरंच काही गोष्टी आमच्यामध्ये बदल झालेले आहेत आणि जीवन कसं जगावं आणि गरिबीतून वर आल्यानंतर संघर्षमय जीवन जगत असताना ही सर्वसामान्य गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, या सर्वांना एकसारखं मानून सर्वांना संघटित करून आणि आपण कशा पद्धतीने काम करू शकतो डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आणि दुसरं इतर कधी सामाजिक मार्गदर्शन ज्यावेळी अध्यक्ष झाले होते त्यावेळी आमच्याकडे पत्रकार फेरपट्टा मला तो सोलापूर शहरात सुरेश यांना खानापुरे यश डेव्हलपर ही काय ती व्यक्ती आहे बाबा या थोड्या कालामध्ये पूर्ण सोलापूर शहराच्या सर्व गोरगरीब जनता सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या हृदयावरती राज्य करणारा गरीब घराण्यातला कसे होऊ शकतो एक जलद उदाहरण म्हणजे सुरेश खानापुरे। आणि त्यावेळेपासून आम्ही अनेकांच्या संपर्कात आलो। खरं त्यांना एक आमचाही प्रगती झालेला आहे, काय आर्थिक असू द्या, सामाजिक असू द्या आणि काही आमच्यामध्ये जे काही गोष्टी होती अचानकताची मुली होती आमची ते नंतर घेऊन कशा पद्धतीने हसत खेळत सर जिंकावं हे काही गोष्टी आम्ही शिकलेलं आहे। तर असंच आम्ही सर्व आमच्या अप्पासाहेब समिती आहे आणि मला दुसरी वर्षी आप्पा हे आमच्या सत्ताराचे चाचा आहेत, शेखचे आहेत म्हणजे सर्वसामान्य सर्वांना ज्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आता हे सर्व महाविद्यालय बघतो आम्ही आतापासून की कोणी आता सर्वात मोठं काम म्हणणं आज तुम्ही केलेलं आहात फलक लोणी जी आहे ती कुठल्या कारखान्यात तयार होत नाही, परंतु तुम्ही एक असं कारखाना तयार केलेला आहे
स्वतःहून तुमच्या प्रेमामध्ये येऊन लोक आमच्यासारखे सर्वसामान्य डोनेट करायला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे वैभव कमवलात त्याच्यामध्ये तुला असं म्हणतो की ज्या पद्धतीने फुलाला फूल जोडत गेलं की पुष्पार तयार होतो आणि त्यावेळी दिव्याला किंवा दिवा लावत गेला दीपमाळ तयार होतो. जसे माणसाला माणूस गोळा केला की माणूस सुंदर नाता तयार होतो. आणि आज माणूस नाता तयार केल्यामुळं आज इथं या ठिकाणी एवढं मोठ्या संख्येने तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा मध्ये आमच्यासाठी सर्वसामान्य घरातील शेतकरी शेतमजूर कष्टकरीची मुलं आज तुमच्याबरोबर इथे उभे आहेत. तर तुम्हाला दीर्घायुष्य हो, बहिणीला पण दीर्घायुष्य लावो. खरंच परमेश्वराच्या देशाला प्रार्थना करतो बाबा त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही शेलापूर शहर नाही जिल्ह्यामध्ये तुमचं नाव लौकिक व्हावं आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती व्हावं. तुम्ही निरोगी राहावं मी प्रवेशामध्ये भगवंत चरणी आई तुळजाच्या भगवान चरणी संदेशाने प्रार्थना करतो. आणि खरंच तुम्ही आमच्यासाठी सुंदर धन्यवाद मी आभार मानतो आपले. आणि असाच सर्व येणाऱ्या काळामध्ये सामान्य सरकार गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे अनेक महामानव सामान्य आहेत त्या सर्वांचं जयंती तुमच्या हातून व्हावं आणि तुमचं एक नाव सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये वाढावं ही तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो. धन्यवाद. सत्कार करा.